नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. श्री गणेश जयंती उत्सव निमित्ताने धुळे शहरातील सिद्धेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन. भाविकांचे लाडके आराध्य दैवत गणरायाचा सर्वात मोठा गणेश जयंती उत्सव आज मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या प्रसिद्ध सिद्धेश्वर गणेश मंदिरात विशेष पूजन आणि जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान श्री गणरायांना सजविलेल्या पाळण्यात विराजमान करून पूजन करण्यात आले. यावेळी महिला भाविकांनी पाळणा हलवून भजन गायनी केले. तसंच केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यानंतर भाविकांना भंडारा महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. दरम्यान यावेळी सिद्धेश्वर गणेश मंदिराचे अध्यक्ष मनोहर शर्मा, पुजारी दुर्गादास शर्मा, दिनेश शर्मा, निरंजन शुक्ला, राजीव रणवीर, दिलीप कुलकर्णी, पैलवान कल्याण गरुड यांच्यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती मंदिर धुळे अध्यक्ष मनोहर मदनलाल शर्मा, संस्थापक मन्नालाल बलदेव शर्मा यांनी स्थापन केलेले ब्रिटिश काळातले हे सगळ्यात प्राचीन मंदिर असून भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे आहे. येथे दरवर्षी सर्व धुळेकर नागरिकांच्या भाविकांच्या वतीने महाप्रसाद भंडारा जितकेही धार्मिक कार्य होतात त्यात सर्व धुळेवासियांचा भक्तांचा सहभाग असतो आणि भरभरून ते आम्हाला मदत करतात. तर सर्व धुळे नगरवासियांना नम्र विनंती आहे. आता गणेश जन्मोत्सव झालेला आहे. 12 वाजेला महाआरती झालेली आहे. आता भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू आहे बाजूलाच. सर्व भाविकांना नम्र विनंती आहे, कोणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही नम्र विनंती. सिद्धेश्वर गणपती मंदिर धुळ्याच्या पांढरा नदीकाठी वसलेले असून लाखो भाविक पंचक्रोशीतून येथे आपल्या मनोकामना पूर्ण करायला येतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून इथे लाखोच्या संख्येने भक्तांची गर्दी असते.